शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। पावसाळ्याचे दिवस सुरू झाले, साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरण्यास सुरुवात होत असून वेळेवर उपाययोजना केल्यास साथीच्या आजारांना आळा घालता येऊ शकतो। झिका, डेंग्यू, हिवताप, चिकनगुन्या या विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत, परंतु यासाठी नागरिकांचे सहकार्य देखील आवश्यक असते। नागरिकांनी सुट्टीच्या दिवशी आपल्या घराबरोबरच परिसराची स्वच्छता करावी। या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल। डेंग्यू मुक्त अहमदनगर शहर बनविण्यासाठी लोक चळवळीची खरी गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। विनायक नगर येथे अहमदनगर महापालिका व आरोग्य विभाग यांच्या वतीने नगर शहर डेंग्यू मुक्त जनजागृती अभियानाचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी ते बोलत होते। महापालिकेचा ठेका घेतलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी 1100 सेंटीमीटर गोण्यांचे 3,20,000 रुपये घेऊन गोण्या न देता ठेकेदाराची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी सचिन अरुण देशपांडे यांनी शनिवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपोवन रस्त्यावरील CSP एंटरप्राइजेस दुकानाचा मालक हर्षवर्धन गावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। देशपांडे हे शासकीय ठेकेदार असून ते दत्तराम कैकाडी मजूर सहकारी संस्थेच्या नावाने कामे घेत असतात। त्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये महानगरपालिकेकडून घेतलेल्या ठेक्याचे नालेगाव येथे काँक्रिटीकरणाचे काम चालू होते, त्यासाठी त्यांना सिमेंट गोण्यांची आवश्यकता होती। कोर्ट गल्ली परिसरातील सहकार न्यायालय येथून महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेली। त्यात रोख 12,600 रुपये होते। यात भारती सयाजी रोकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 303 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस नायक अडसरे करत आहेत। नगर शहरातील लोकसभातून महापालिकेच्या माध्यमातून दर महिन्याला 30 तारखेला स्वच्छता अभियान राबविले जात होते। या अभियानातून शहरात वेगवेगळ्या भागात स्वच्छता केली जायची, तसेच या प्रसंगी नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात होती। मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे अभियान बंद आहे। मनपाने पुन्हा हे अभियान सुरू करावे अशी मागणी माजी महापौर गणेश भोसले यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना केली आहे। दळणवळणासाठी रस्ते हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो। शहरात लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते तयार केले जातात। बहुतांश वेळा मात्र विविध कारणांसाठी विनापरवाना रस्ते खोदले जातात। विशेषतः खोदलेला रस्ता संबंधित दुरुस्तीही करत नाही, त्यामुळे तो खर्च वाया जाऊन प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो। विनापरवाना रस्ता खोदला तर संबंधितांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे। तसेच रस्त्याचे जास्त नुकसान झाले तर गुन्हाही दाखल केला जातो। शहराची खबरबातमध्ये इथे थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।